हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असा गरमागरम वडापाव बनवणार आहे। तेही अगदी बाहेर स्टॉलवर भेटतं ना तसेच प्रकारचा एक नंबर खुसखुशीत मस्त असा वडापाव गरमागरम बाहेर मस्त असं बारीक बारीक झिमझिम पाऊस चालू आहे। एक नंबर वडापाव आपण बनवूया। तर सर्वात आधी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। कशा प्रकारे वडापाव बनवायचा रेसिपी पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर आणि डिटेलमध्ये सांगितलेले आहे। छान असा वडापाव घरच्या घरी मस्त असा गरमागरम बनवू शकतो आपण। तर सर्वात आधी इथं मी बटाटे वापरले आहे। बटाट्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण ह्याला वरची स्किन काढून घेऊया आणि उकडून घेऊया। आपण बटाट्याला स्किन काढून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आपण एक बटाट्याचे अशा प्रकारे 4 तुकडे करून घेऊया, जेणेकरून आपला बटाटा लवकर उकडेल आणि त्याच्यामध्ये मीठ सुद्धा व्यवस्थित भरेल। अशा प्रकारे 4 तुकडे करून घेतलेले आहे। इथं आपण गॅसवर पाणी ठेवलेले आहे टोपामध्ये। पाण्याला छान उकळी पण आली आहे। आता आपण बटाटे टाकून घेऊया आणि बटाट्यामध्ये थोडासा चवीनुसार मीठ टाकूया। थोडासा मीठ असं हलवून घेतले आहे। आता आपण छान उकडून घेऊया। इथे आपण वडापावसाठी चटणी बनवणार आहे, म्हणजे मसाला। ते थोडीशी कोथिंबीर घेतली धुवून, 2 मिरच्या घेतलेले, थोडासा अद्रक आणि थोडीशी लसूण आपण हे बारीक करून घेऊया। आपण ठोंब्यामध्ये वाटून घेऊया मोठा मोठा थोडासा लसूण, अद्रक, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, थोडासा जिरा, एकदम थोडीशी मोहरी बारीक वाटून घेऊया। मिरची पाहू शकता आपण बारीक वाटून घेतलेली आहे। आता आपण फोडणी घालून घेऊया। आपले बटाटे छान उकडून झालेत। आपण गॅस इथं बंद करून टाकूया। इथं आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया। इथं मी 1 पळी ऑइल टाकले आहे। ऑइल थोडं चांगलं गरम होऊन देऊया। तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया। आपण वाटलेलं हिरवी मिरची टाकूया। हिरवी मिरची छान तेलामध्ये परतून घेऊया। मिरची थोडीशी हळद टाकूया, छान मिक्स करून घेऊया। मस्त मसाल्याचा आपला सुगंध सुटलाय। मिरची, जिरा वगैरे छान असं सुगंध सुटलाय मसाल्याला। बटाटे आपले थंड झालेत, मॅश करून घेऊया। बटाटा छान मॅश करून घेतलेले आहे, पाहू शकता। पावभाजीची यांनी तर काय होतं, पूर्ण गाळ होत नाही बटाटे, काही मोठे काही छोटे असे असतात। त्यामुळे आपलं खातो ना वडापाव तेव्हा एक नंबर लागते चव। अशा प्रकारे आपल्याला जास्त गाळ पण नाही करायचे पूर्णपणे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बटाटे छान झालेले आहेत। आता आपण मसाल्यात टाकूया। आता आपण बटाटे सर्व मसाल्यामध्ये ऍड करणार आहे। छान मिक्स करून घेऊया। पाहू शकता आपला मसाल्याचा आणि बटाट्याचं किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, हिरवागार। ऑइल आपल्याला कमीत कमी वापरायचं आहे इथं मसाल्यामध्ये। पाहू शकता छान आपण मिक्स करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण वरून चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकूया। थोडंसं मीठ टाकूया, पाहिजे तर तुम्ही चेक करून टाकू शकता। आणि इथं आपल्याला कमीत कमी ऑइल वापरायचं आहे, कारण आपण जेव्हा वडापाव बनवू तेव्हा वडापाव आपले थोडेसे ऑइली होतच। त्यामुळे इथं बिना तेलाचा जरी मसाला केले तरी चालते। त्यामुळे मी अगदी थोडंसंच तेल वापरलेले आहे, फक्त मसाला भाजणी एवढाच। बघू शकता किती सुंदर मसाला आपला रेडी झालेला आहे। आता आपण ह्याच्यावर हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया। पाहू शकता एकदम फ्रेश कोथिंबीर, वरून थोडीशी धुवून वगैरे आणि बारीक चिरून टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया। बघू शकता मस्त मसाला आपला रेडी झालेला आहे। आता आपण वडे काढण्यासाठी पीठ तयार करून घेऊया। इथं आपण एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये बेसन टाकून घेऊया। त्याच्यात चवीनुसार थोडासा मीठ टाकूया, थोडीशी हळद। याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे आणि मळून घेऊया। पीठ जास्त पातळ नाही करायचे आपल्याला, मीडियमच ठेवायचं आहे। बेसनमध्ये अजिबात गाठी नाही तयार झाली पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित फेटून छान असं आणि बेसन तयार करून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा प्रकारे बेसन पाहिजे आपल्याला, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट सुद्धा नाही, हे परफेक्ट आहे।
इथं आपण भाजीचं छान असं वडे बनवून घेऊया. आपण मसाला तयार करून ठेवलेला आहे ना बटाट्याचा, त्याचे वडे बनवून घ्यायचे आहे आपल्याला. तुम्ही गोल बनवू शकता किंवा असे थोडेसे मी गोल बनवून असे दाब देणार आहे, जेणेकरून थोडे चपटे होईल की वडेमध्ये आपल्याला पावमध्ये छान असे वडे बसतात. अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता आपण छान असे वडे रेडी करून घेतलेले आहे. पाहू शकता मस्त असे वडे आपण सर्व रेडी करून घेतलेले आहे. आता आपण तळून घेऊया. वडापाव तळण्यासाठी इथं आपण कढाई घेतलेली आहे. कढाई गॅसवर ठेवले. कढाई आपली गरम झाली आहे. आपण ऑइल टाकून घेऊया. ऑइल इथं वडापाव उडण इतकं ऑइल टाकायचं आहे. इथं आपण ऑइल गरम झालेलं आहे. आता आपण वडे काढून घेऊया. इथं एक एक वडे आपल्याला ह्याच्यामध्ये डिप करायचं आहे बेसनामध्ये. पाहू शकता अशा प्रकारे आणि तळून घेऊया. एक एक तेलामध्ये सोडायचं आहे. अशा प्रकारे उचलून हळूवार सोडून द्यायचं आहे तेल. एक साइडने आपला मस्त असा वडापाव तळला गेला आहे. दुसरी साइडने आपण पलटून तळून घेऊया. पाहू शकता मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत छान खरपूस तळून घ्यायचं आहे आलटून पलटून. पाहू शकता मस्त असे वडापाव आपले रेडी झालेले आहेत. 2 मिनिटं छान बारीक गॅसवर तळून घेतलेले आहे. ऑइल पूर्ण क्लिअर करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला बाहेर काढायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे वडापाव छान असे तळून घेऊया. सर्व प्लेटीमध्ये काढून घेऊया. बघू शकता किती मस्त असे वडे आपले रेडी झालेले आहे. इथं आपण गॅस बंद केलेले आहे. एक नंबर वडा. पाहू शकता असा वडापाव तुम्हाला स्टॉलवर सुद्धा भेटणार नाही खायला. एक नंबर. अशा प्रकारे घरच्या घरी बनवा, मस्त खावा. सर्व वडापाव आपले रेडी झालेले आहे. पाहू शकता किती सुंदर वडापाव झालेत. एकच नंबर. या तुम्ही सर्वजण सुद्धा वडापाव खायला. आता मी वडापाव एन्जॉय करणार आहे. मस्त असं गरमागरम. पाऊस पडतोय बाहेर मस्त. आता चटणी सोबत आपण चाय सोबत मस्त गरमागरम चाय आणि मस्त वडापाव एन्जॉय. इथं आपण वडापावची लाल चटणी करण्यासाठी थोडेसे बेसनला तेलामध्ये टाकून अशा प्रकारे बुंदी करून घ्यायचं आहे. थोडेसे मोठे मोठे. आता आपण हे काढून घेऊया आणि याची चटणी करून घेऊया. पाहू शकता आपले वडापाव रेडी झालेले आहे. आता आपण खाण्यासाठी तयार करूया. सर्वात आधी इथं आपल्याला पाव घ्यायचा आहे. अशा प्रकारे मधून तोडून घ्यायचं आहे. इथं मी हिरवी चटणी तयार केली आहे वडापाव खाण्यासाठी. दोन्हीकडून लावून घ्यायचं आहे. वरून सुकी चटणी सुद्धा तयार केली आहे. पाहू शकता ती सुद्धा आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे दोन्हीकडून. मस्त असा गरमागरम मस्त झणझणीत वडापाव आपला रेडी आहे. आता आपल्याला वडापाव ठेवायचा आहे. मस्त. इथं वडापाव आणि मिरची नाही असं कधी होऊ शकतं का? पाहू शकता मिरची सुद्धा आपण तळलेली आहे मस्त मीठ टाकून. आता आपला वडापाव खाण्यासाठी रेडी आहे. पाहू शकता तुम्ही ही मिरची असं सुद्धा खाऊ शकता याच्यासोबत तोंडी लावायला. अशा प्रकारे रेडी झालेला आहे वडापाव खाण्यासाठी. पाहू शकता सर्व आपण वडापाव मस्त असे रेडी करून घेतलेले आहे. किती सुंदर असे दिसतात. खाण्यासाठी आता एक नंबर रेडी झालेले आहेत. बघू शकता. या तुम्ही सुद्धा वडापाव एन्जॉय करायला. गरमागरम वडापाव मस्त असं आणि गरमागरम चाय. मी तर चालले आता वडापाव एन्जॉय करायला. तुम्हाला हा वडापावचा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.